तर मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक EMAचा जबरदस्त सेटअप सांगणार आहे। एकदम सिंपल पद्धतीचा तुम्हाला हा सेटअप मी दाखवणार आहे आणि ह्याचे काही सेटिंग्स करायचे आहे, जे की इथे तुम्ही बघू शकता। मी EMAचं हे जे लाईन वापरलेलं आहे, हे EMAचं ब्लॅक कलरचं काळा कलरचं लाईन आहे। ओके, ह्याच्यामध्ये काही सेटिंग करायचं, सेटिंग केल्यानंतरच आपल्याला ॲक्युरेट त्या ठिकाणी रिझल्ट बघायला मिळतील। ओके, तर कॉल आणि पुट साईडचे मी पहिला अगोदर तर दोन्ही ते कव्हर करतो की तुम्हाला कधी कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि कधी पुटमध्ये एंट्री करायचं आहे। त्यानंतर टार्गेट किती घेणार आणि तुम्ही स्टॉप लॉस किती घेणार आहे ते पण आपण डिसाईड करणार आहे। ओके, तर आता इथं सर्वात आधी तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, कॉल कधी एंट्री करायचं हे बघा। मी जरी ह्या EMAला जर बंद केलं ना, तर तुम्हाला हे समजणार नाही की इतकं मोठं राईड तुम्हाला कसं मिळणार। हे जे राईड मिळालेलं आहे कॉल साईडचं किंवा इथून वरनं जे पुट साईडचं राईड मिळालेलं आहे ते तुम्हाला कसं समजणार नाही आहे। पण EMAच्या सेटिंगच्या माध्यमातून तुम्ही ह्या स्ट्रॅटेजीला वापरून तुम्ही एकदम बऱ्याचपैकी चांगलं प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करू शकाल। अशा प्रकारचं मी तुम्हाला एक अपेक्षा करून म्हणजे एक तुम्हाला एक सांगू शकतो मी, कारण की सांगू शकतो 100% कावर खात्री देत नाही आहे, कारण की मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगत आहे, शैक्षणिक हेतूने। बाकी याच्यानंतर तुम्ही स्वतःचा रिसर्च, स्वतःचा अभ्यास, ॲनालिसिस करून तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावं ही मी तुम्हाला माझी इच्छा सांगतोय। ओके, बाकी तुमची मर्जी असणार आहे। तर इथं आपण लवकरच सुरू करू। या ठिकाणी आपल्याला कॉलमध्ये एंट्री कधी करायचं हे सांगतोय। हे जे EMAचं लाईन आहे, EMAच्या लाईनच्या खाली एखादं कॅन्डल अशा प्रकारचं दिसलं तुम्हाला, म्हणजे काय गॅप दिसलं, ह्या EMA लाईनला टच नाही केलं पाहिजे। आता बरेच जण म्हणतील की सर हे पण EMA लाईनला टच केलेलं नाही आहे, हे पण लाल कलरचं कॅन्डल। पण काय सांगतो तुम्हाला मी, ह्याच्यात फरक काय सांगतोय, जर ज्या कॅन्डलमध्ये EMAचा गॅप आहे इथं त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करायला पाहिजे। आता ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केलं आहे का ह्या कॅन्डलनं, तर केलेलं नाही आहे। तर हे कॅन्डल काय आहे, EMAच्या गॅपमध्ये आहे। EMAच्या ह्याच्यामध्ये गॅप भरपूर आहे, म्हणजे एकूण गॅप आहे। ते गॅप नंतर दुसरं कॅन्डल ज्यावेळेस ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक करेल, हाय ब्रेक केल्याबरोबर तुम्ही इथं कॉलमध्ये एंट्री करू शकताय आणि आपलं स्टॉप लॉस ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली लावू शकता आपण। जर कॅन्डल खूप मोठाच असेल ना, तर काय करू शकतो, ह्या ठिकाणी तुम्ही ट्रेडला अवॉइड करू शकता, कारण की कॅन्डल जर आता 30 पॉईंटचं राहिला चार्टवरचं, तर तुम्हाला काय फरक पडणार नाही आहे। जवळपास 15 रुपये तुमचं प्रीमियम लागणार आहे स्टॉप लॉसला। पण जर तेच कॅन्डल जर एकदम 100 पॉईंटचं राहिला, तर तुमचं प्रीमियम राहणार आहे त्या ठिकाणी 50 रुपयाचं, ते की आपल्याला परवडणार नाही। त्यासाठी तुम्ही काय करा, जे कॅन्डल EMAपासून लांब आहे त्याच्यामध्ये गॅप आहे, त्या कॅन्डलच्या गॅपवरती एखादं कॅन्डल गेलं तर त्या कॅन्डलवरती आपल्याला काय करायचं आहे, कॉलमध्ये एंट्री करायचं आहे। आणि कॅन्डल छोटा असेल तर त्याच्या लोवरती आपल्याला स्टॉप लॉस घ्यायचं आहे। 30 पॉईंटच्या जवळपास कॅन्डल राहील तर 30 पॉईंटचं तिथं, म्हणजे चार्टवरचे 30 पॉईंट म्हणतो मी, प्रीमियम 15 होतोय। तर तेवढा स्टॉप लॉस घ्यायचा आहे आपल्याला। आणि वरती टार्गेट आपल्याला एक तर 1:1 तर करायचं आहे, किंवा जोपर्यंत हे EMAला एखादं कॅन्डल क्रॉस करून खाली येत नाही। आता इथं तुम्ही बघू शकता, इथं क्रॉस करून खाली आलेला आहे, या लेवलला खाली आलेला आहे। मग इथं तुम्ही एक्झिट तर करू शकता। एक तर 1:1 म्हणजे काय, तुमचं हितच होत आहे, किंवा EMAला जर क्रॉस करून खाली आलं, आता बघा तुमची एंट्री कुठं बसणार आहे, इथं बसणार आहे, स्टॉप लॉस इथं 1:1 तुमचं या लेवलला होणार आहे। जर EMA लाईनला क्रॉस करून इथं खाली आलं तर तुम्ही इथं पण एक्झिट करू शकता, त्याच्यापेक्षा थोडंसं वरती आहे। किंवा या ठिकाणी आल्यावर 1:1 झाल्यावर तुम्ही काय करू शकता, SL तर ट्रेल करत जाऊ शकता। असं म्हणजे टप्प्या बाय टप्पा, स्टेप बाय स्टेप तुम्ही SL ट्रेल करू शकताय। म्हणजे जसं की उदाहरणार्थ तुम्ही इथं एंट्री केलंय, मार्केट जर ह्या पहिल्या रेजिस्टन्स लेवलला आलं तर तुमचं जे इथलं SL राहणार आहे ते इथं कॉस्ट टू कॉस्ट या लेवलला आणून प्लेस करायचं आहे। मार्केट जर दुसऱ्या लेवलला गेलं, इथं या दुसऱ्या रेजिस्टन्सपाशी गेलं, तर इथलं जे SL आहे त्याला इथं प्लेस करायचं। म्हणजे असं तुम्ही SL ट्रेल करत तुम्ही कंटिन्यू नॉन स्टॉपेबल पुढचे पण टार्गेट्स कंप्लीट घेऊ शकताय। ओके, तर हे झालं कॉल साईडचं तुम्हाला। आता पुट साईडचं दाखवतो तुम्हाला। पुट साईडचं काय करायचं आहे, आता बरेच जण म्हणतील की इथं बघू सर, इथं या ठिकाणी काय झालेलं आहे की इथं ह्याच्यामध्ये गॅप आहे, ह्या कॅन्डलला तर सोडलं, ह्या सोडलं, सगळं असं कॅन्डलला सोडलं, ह्या कॅन्डलचं हाय ब्रेक केलेलं आहे एखाद्या कॅन्डलनं, तर आपण इथून जर एंट्री केलं तर इथं आपलं SL राहणार आहे। तर मार्केटवरती इथपर्यंत गेलेलं आहे, बघू शकता तुम्ही 1:1 तर गेलेलं आहे। नीट जर तुम्हाला दाखवलं आता एक प्रकारचं, आता इथं मी कॉल लॉंग पोझिशन ओपन केलं मी, इथून जरी म्हणलं, आता बरेच जण छोटे मोठे डाऊट घेऊन बसतात, कारण की त्याने स्वतःचं लॉजिक थोडंसं लावत नाही आहे, पण डाऊट घ्यायला पटकन कमेंट करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी मी एकदम क्लिअर करू लागलो मी। तर इथून इथपर्यंत मार्केटनं काय झालं आहे, ट्रेड दिलेलं आहे।
तर इथं बघू शकता जवळपास 1:1चं मार्केटनं काय केलं आहे, टार्गेट दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, 1:1 घेऊन एक्झिट तर करू शकता, जसं की मी एक्झाम्पल म्हणून पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथं काय केलेलं आहे, या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपण एंट्री केलं, हे दुसऱ्या कॅन्डलपर्यंत इथपर्यंत एंट्री दिलेला आहे मार्केटनं, म्हणजे ट्रेड दिलेला आहे. तुम्ही 1:1 घेऊन एक्झिट करू शकता, किंवा जर समजा ह्याच्यामध्ये एखादा SL हिट झालं तरी पण कुठलीही स्ट्रॅटेजी असं बनलेली नाही की ते 100% तुम्हाला प्रॉफिटेबलच ट्रेड देईल प्रत्येक वेळेस, असं कुठलीही स्ट्रॅटेजी बनलेलं नाही आहे. एखाद्या वेळेस SL हिट झालं तर काय हरकत नाही आहे, SLला तुम्ही ॲक्सेप्ट करायला शिका. जोपर्यंत तुम्ही SL घ्यायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. SL झालं तर सोडून द्या त्या ठिकाणी, ते रिकवर करण्याच्या चक्करमध्ये पडू नका. आता इथं बघा, पुटमध्ये एंट्री कधी करायचं आहे, ज्यावेळेस एखादं कॅन्डल या EMA लाईनच्या वरती राहील, म्हणजे EMAच्या आणि एक कॅन्डलमध्ये जर गॅप राहील तर त्या कॅन्डलचा लो एखादं कॅन्डल जर ब्रेक करत असेल तर इथं आपलं पुटमध्ये एंट्री असणार आहे. पुटमध्ये जर आपण इथं एंट्री केलं या लेवलला तर स्टॉप लॉस या कॅन्डलच्या हायवरती आपण स्टॉप लॉस लावणार आहे, आणि तिथून खाली 1:1 इथंच होत आहे. त्यानंतर जर SL ट्रेडिंग करत गेला तर तुम्ही बघू शकता किती मोठा टार्गेट तुम्हाला या ठिकाणी मार्केटनं दिलेलं आहे. ओके, तर सिम्पल लॉजिक आहे, काहीच तितकं हार्ड नाही आहे. बघू शकता बऱ्याच ठिकाणी इथं तुम्हाला ट्रेड मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्ही जर असं बघितलं येतं, ह्या कॅन्डलमध्ये गॅप पडला आहे. आता सिम्पली आता इथून सांगतोय मी, आता इथं बघू शकता तुम्ही, आता इथं वरून आलं, ह्या कॅन्डलमध्ये गॅप आहे, या लाल कॅन्डल आणि इथं EMAमध्ये गॅप आहे. इथून पुटमध्ये एंट्री, इथं SL लावला, इथून ट्रेड तुम्ही काय केलं, इथपर्यंत एक्झिक्यूट केलं, इथपर्यंत घेतलं, एवढं ट्रेड घेतलं, मग इथे कॅन्डल बनलं. ह्या कॅन्डलच्या आता ह्या EMA आणि ह्याच्यामध्ये गॅप आहे, म्हणून ह्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती तुम्ही एंट्री केलं, स्टॉप लॉस तुम्ही इथं लावला थोडंसं खाली. ओके, हे स्टॉप लॉसच्या जवळपास आलेलं आहे, थोडंसं आपल्याला बफरिंग करून लावायचं आहे. जर कॅन्डल खूपच छोटा असेल तर थोडं प्रयत्न करा थोडंसं खाली लावण्याचं. त्यानंतर बघू शकता वरच्या साईडला गेलेलं आहे. इथून तुम्ही पुटमध्ये जे एंट्री केलं इथं तुम्ही एक्झिट करायचं, इथं कॉलमधनं एंट्री इथपर्यंत, पुन्हा इथं कॉलमधला एंट्री इथं जर ब्रेक केला, ह्याला EMA लाईनला ब्रेक करून खाली आला, तुम्ही ह्या कॉलच्या एंट्रीला इथून एक्झिट करू शकतो. आणि ह्या जर कॅन्डलला आपण जर पकडून इथं खालचं पुढचं ट्रेड आपण घेतलं तर इथून आपण पुटमध्ये एंट्री करू शकतो. म्हणजे डायरेक्ट लागोपाठ तुम्हाला काय आहे, कॉलमध्ये एंट्री घेतला तर एक्झिट केल्याबरोबर पुढचा एंट्री तुम्हाला मिळू शकते, आणि एखाद्या वेळेस तुमचा SL पण जाऊ शकते. त्या ठिकाणी SL द्यायला शिका. SL गेलं म्हणून जास्त काय फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, तर इथं पण बघू शकता इथून मार्केट काय केलेलं आहे, सिम्पल इथं ह्या EMAने ह्याच्यामध्ये गॅप आहे, इथं जर एंट्री केला आपण पुटमध्ये, इथं SL लावलं तर एकाच कॅन्डलमध्ये तुम्हाला 1:1चं टार्गेट दिलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, 5 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवायचा आहे, तुम्हाला ॲक्युरेसी जास्तीत जास्त मिळू शकता याच्यामध्ये. ओके, एवढ्या वेळ मी दाखवलेलं आहे 3 मिनिटामध्ये, तुम्ही याच्यामध्ये 5 मिनिटामध्ये पण ठेवलं तर त्यामध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त ॲक्युरेट सिग्नल तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, कारण की आपण टाईम फ्रेम जरी चेंज करून बघितलं, बरेच जण म्हणतात ना की टाईम फ्रेम सर ह्याच्यामध्ये ठेवलं तर चालेल काय, म्हणून मी 3 मिनिटावरती एवढा उशीर ठेवलं होतं. आता थोडंसं 5 मिनिटामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर 5 मिनिटामध्ये बघा, EMA लाईन आणि ह्या कॅन्डलच्यामध्ये गॅप आहे, इथून ब्रेक केला जर खालच्या साईडला तर आपण इथं पुटमध्ये एंट्री, या लाल कलरच्या कॅन्डलच्या हायवरती आपण स्टॉप लॉस लावलाय. बघू शकतो एकच कॅन्डल किती दिला आपल्याला, 1:1, 1:2 आणि 1:3. 1:3चा टार्गेट तुम्हाला दिलेला आहे. मग सिम्पल ह्याच्यानंतर काय झालेलं आहे, या कॅन्डलचा ओके, हे लाल कॅन्डलच्या हाय ब्रेक केलेलं आहे, छोटंसं इथं बघू शकतो हे कॅन्डलनं. तर इथून जर आपण स्टॉप लॉस घेतलं, टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे, जवळपास 1:1 तर तुम्हाला इथं मिळालेलंच आहे. मग त्यानंतर परत इथनं कॉलचं झालं 1:1, परत हे कॅन्डल आणि EMAमध्ये गॅप आहे, मग या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला लाल कॅन्डलनं ब्रेक दिलेला आहे, इथं आपण स्टॉप लॉस घेतला, आणि इथून या लेवलवरून आपण जर पुढचं ट्रेड घेतलं तर बघू शकतो खाली मार्केट टार्गेट व्यवस्थितपणे आपल्याला त्या ठिकाणी पण दिलेलं आहे. आता चालू मार्केटमध्ये आपण थोडंसं बघूया. बरेच जण म्हणतात चालू मार्केटमध्ये दाखवा म्हणून, चला त्यांच्यासाठी चालू मार्केटमध्ये आपण दाखवण्याचा इथं थोडासा प्रयत्न करणार आहे. आता इथं बघा, मी जास्त काय मोठं थांबणार नाही आहे ट्रेडसाठी म्हणून असं काय वगैरे, तर बरेच जण म्हणतात दाखवा म्हणून. तर या ठिकाणी बघा, इतकं मोठं आज गॅपडाऊन ओपनिंग झालं आहे, आणि गॅपडाऊन एकदम जबरदस्त ओपनिंग झालं आहे, 300-400 पॉईंटनं गॅपडाऊन झालेलं आहे. तर इथं बघू शकता हे EMA लाईन आणि हे दोन्ही कॅन्डल आणि हे सगळ्या कॅन्डलमध्ये गॅप आहे, पण ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला का नाही झाला, ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला का नाही झाला, पण ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झालेला इथं आपण इथून जरी स्टॉप लॉस घेतला आहे, ओके, या हायवरती ब्रेक झाला, इथून जर स्टॉप लॉस घेतलं आहे, आता निदान 1:1 तरी मार्केट टार्गेट ऑलरेडी आता दिलेलं आहे. जर मी कॉलचं इथं हे घेतलं, इथं लॉंग पोझिशन आता ओपन करून दाखवतो तुम्हाला. इथून जर ओपन केलं मी, आता हे बघा, आता आपला SL कुठं, या कॅन्डलच्या लोवरती SL, आणि आता मार्केट गेलं कुठपर्यंत, जवळपास तुम्ही बघू शकता इथपर्यंत मार्केट ट्रेड दिलेला आहे ऑलरेडी. ओके,
तर ह्याला आपण 1:1 तर तुम्ही बघू शकता इझिली तुम्हाला मार्केटनं दिलेलं आहे. इथून एंट्री केलं, इथपर्यंत टार्गेट 1:1 झालं, हे SL राहिलं. आता तुम्ही काय करू शकता, मार्केट इथं सध्याला चालू आहे, इथलं जे SL राहणार आहे त्याला सिम्पली या ठिकाणी आणून प्लेस करू शकता. म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट, म्हणजे मार्केट जरी रिव्हर्स फिरलं तरी तुम्ही विदाऊट लॉस तुम्ही मार्केटमधून एक्झिट करचाल. ओके, तर हे झालं एक एक्झाम्पल निफ्टीमध्ये. आता थोडंसं मी काय करतो, बँक निफ्टीमध्ये फोकस करतो मी. आता तुम्हाला दोन्ही पण एक्झाम्पल दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे मी. आता इथं बघा, आता इथं काय झालं, या कॅन्डलमध्ये गॅप. आता मी इथं सीधा सांगितलं या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री केलं. आता ते कॅन्डलचा लो बघू शकतो इथपर्यंत 64 पॉईंटचा. आता बँक निफ्टी आहे, बरेच जण म्हणतील की 64 पॉईंट खूप मोठा होता म्हणून, पण तुम्हाला एक सांगायचं काय, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये थोडासा डिफरन्स आहे. निफ्टीमध्ये तुम्ही चार्टवरचे 30 पॉईंट आणि बँक निफ्टीमध्ये 60 पॉईंटपर्यंत जवळपास 60-70 पॉईंटचं, कारण की निफ्टीचा वॉलेटाईल खूप मोठा असतो, त्यामुळे थोडंसं SL पण मोठा राहू शकतोय. ज्यांना करायचं आहे तुम्ही करू शकताय, नाही तर तुम्ही सोडू शकताय. निफ्टीमध्ये ट्रेड करा, एकदम सिंपल, कमीत कमी स्टॉप लॉस घेण्याचा तिथं प्रयत्न होऊ शकता आपला. तर ह्या हिरव्या कॅन्डलच्या इथून हायवरनं एंट्री, तर त्याच्या लोवरती 60-62 पॉईंटचा आपला SL राहणार आहे. आणि वरती जर टार्गेट बघितलं 103 पॉईंटचा, ऑलरेडी 1:2चा टार्गेट तुम्हाला मार्केटनं ऑलरेडी दिलेला आहे. या ठिकाणी दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय की चालू मार्केटमध्ये बरेच जण म्हणतात, तर त्यामुळं मी चालू मार्केटमध्ये हा व्हिडिओ एडिट करत आहे, म्हणजे व्हिडिओ काढत आहे. ओके, तर हे तर एक्झाम्पल झालं. तुम्हाला थोडंसं याचं आता बॅक टेस्टिंग बघूया आपण. एवढ्या वेळास निफ्टीचं बघितलेलं आहे, आता बँक निफ्टीचं थोडंसं एक्झाम्पल, त्यानंतर व्हिडिओला थांबूया या ठिकाणी. आता इथं बघू शकता, नीट लक्ष द्या, या EMA आणि ह्या कॅन्डलच्या मध्ये गॅप आहे. तर ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर आपण कॉलमध्ये एंट्री, इथं आपला स्टॉप लॉस राहणार आहे. टार्गेट 1:1 पहिलाच टार्गेट, किंवा तुम्ही टार्गेटचं हे दुसरं पण स्टेप तुम्ही वापरू शकता, जे की तुम्ही इथून जर एंट्री केलं, टार्गेट पहिला काय, हे EMA लाईनचं जर खाली आलं तर या ठिकाणी तुम्ही हेच, आता बरेच जण म्हणतात की इथे एक एक्झिट झालं म्हणून तुम्ही या ठिकाणी एक्झिट करू शकता. निदान एवढं तरी तुम्हाला टार्गेट मिळू शकतं. हे टार्गेट छोटं नसतं, कारण की हा चार्ट आहे बँक निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये एवढं टार्गेट म्हणलं तर पण खूप मोठा टार्गेट होतोय. ओके, तर एक्झाम्पल हे झालं. आता वरून बघा, इथं EMA लाईन आणि हे डोजी कॅन्डलच्या मध्ये गॅप आहे. गॅपच्या ह्या लोवरती जर ब्रेक केलं कॅन्डल, तर इथं आपण काय करणार, सिम्पली पुटमध्ये एंट्री, वरती ह्या डोजी कॅन्डलच्या हायवरती आपण SL लावणार आहे. खाली 1:1, 1:2, 1:3 बघू शकतो. 3 टार्गेट तुम्हाला 1:3चा टार्गेट या ठिकाणी तुम्हाला मार्केटनं इझिली दिलेला आहे. तर अपेक्षा करतो मित्रांनो, तुम्हाला हा स्ट्रॅटेजी मी लाईव्ह मार्केटमध्ये दाखवलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ह्याला तुम्ही वापरून नक्कीच बघा रिझल्ट कसे येतात. आणि याच्यावरती तुम्ही स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करा, कारण की व्हिडिओ मी फक्त शिकवण्याच्या हेतूनेच बनवतोय, बाकीचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला माझा फोर्स करण्याचा काही पण उद्देश नाही आहे. आणि इथं कसं आहे, तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्नचा नॉलेज राहील तर त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथं खाली आलं, हॅमर बनवलं, इथून वर गेलं, इथून वरून डोजी कॅन्डल झालं, तिथून झालं ब्रेक केलं, खालच्या साईडला आलं, पुन्हा इथे एक हॅमर बनवलं, त्याच्या हाय ब्रेकवरती एंट्री, इथपर्यंत टार्गेट मिळालं. म्हणजे तुम्हाला जर कॅन्डलस्टिक पॅटर्नची पण जर माहिती असेल, चार्ट पॅटर्न वगैरे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मदत होऊ शकते. चला मग आता पटकन बघूया इंडिकेटरमध्ये. इंडिकेटरमध्ये जायचं, तुम्हाला सर्च करायचं आहे EMA म्हणजे काय, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. इथं बघू शकतो मी ज्याला सर्कल केलेलं आहे, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, हे मी ऑलरेडी लावलेलं आहे चार्टवरती. तर त्याच्या सेटिंगमध्ये जायचं, तुम्हाला सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, लेंथ जे आहे 3 ठेवायचं आहे, सोर्स क्लोज ऑफसेटला 2 ठेवायचं आहे, बाकीचं SMA आणि हे 5 ठेवायचं आहे. ह्याच्यात काही चेंजेस करू नका. बाकीचं तुम्हाला जर स्टाईलमध्ये गेलात तर स्टाईलमध्ये इथं मी EMAचं इथं निळा वगैरे असेल कलर, तर इथं ब्लॅक ठेवलं. ब्लॅक कशाला, माझ्या बॅकग्राऊंडला एकदम डार्क अपोजिट दिसेल, एकदम परफेक्टली दिसेल म्हणून मी ब्लॅक ठेवलेलं आहे, थोडंसं थिकनेस वाढून. बस एवढंच तुमचं इंडिकेटरचं सेटिंग आहे. बाकी कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओला शेअर पण करू शकता तुमच्या मित्रांसोबत जे लोक ट्रेडिंग करत आहे. तर अशाच प्रकारचे येणारे पुढचे फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ स्ट्रॅटेजी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीचे बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये अशाच प्रकारे बघायला मिळतील. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.